तुम्ही देखील फॉर्म भरणार आहात आणि एबी फॉर्म मिळालाय तुम्हाला? हो, आता पक्ष दोघांनाही देतील. अंतिम निर्णय पक्ष घेईल. आता फॉर्म भरणार आहे आम्ही. म्हणजे आता कुणाला, म्हणजे अर्थात आज शेवटचा दिवस आहे हा फॉर्म भरण्याचा, टाइम आहे, तोपर्यंत भरणार आम्ही. तुम्ही भरणार हे निश्चित आहे? हो हो तुमचा फॉर्म तुम्ही भरणार हो भरणार आहे. आणि मग कुणी सांगितलंय तुम्हाला? अर्थात जर आता बघितलं तर काकडेंचं पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे. आत्ताच काही वेळापूर्वी पक्षप्रवेश झालाय, सगळं झालंय, त्यांना सांगितण्यात आलंय, ते आता म्हणलेत की मी फॉर्म भरायला जाणार आहेत. पक्षश्रेष्ठी याच्याबद्दल निर्णय करतील. पण मात्र आता काय दादा, अण्णा जर आपण बघितलं तर तुम्ही एवढे दिवसापासून इच्छुक होते, फॉर्म चेक करू दे भाऊ. फॉर्म भरणार आहे तुम्ही हे निश्चित आहे. आपण जर बघितलं तर सुनील टिंगरे देखील या ठिकाणी विधान परिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भरणार आहेत. त्यांचा अर्ज या ठिकाणी तयार होतोय, सगळे सह्या या ठिकाणी घेतले जात आहेत. जर आपण बघितलं, अण्णा हे तुमचंच फॉर्म आहे, नक्की तुम्ही भरणार हे? नक्कीच. अर्थात जर आपण बघितलं तर विक्रम काकडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील फॉर्म त्याच वेळी भरलं जात आहे. विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत. आणि का देत आहे? मी पदाचा पक्ष निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय. तुम्हाला पत्रामध्ये उल्लेख आहे, काय लिहिलंय? काय आता या ठिकाणी उमेदवार फॉर्म भरतोय. तुम्हाला बाहेर वाटलं तर मी बाईट देतो या. अर्थात जर आपण बघितलं, अच्छा, जर आपण बघितलं तर इथं सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत पक्षाचे. हे विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत. नक्की दोघांनाही सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा, मात्र एबी फॉर्म हे शेवटी ठरवलं जाणार, हे कुणाला दिलं जाणार आहे? आमदार साहेब, काय नक्की ठरतंय? प्लीज आमचा नंतर देऊ ना, नंतर बोलू आम्ही. अहो फॉर्म तर भरून होऊन द्या. फॉर्म भरण्यासाठी काही वेळ राहिलेला आहे आणि त्यामुळं हे शेवटचे काही त्रास. जर आपण बघितलं तर सुनील टिंगरे कमी आहे. पहिल्यांदा असं नको व्हायला, मीडियामुळे फॉर्म नाही भरले गेले. नाही साहेब, अहो तुमच्या बैठका फॉर्म भरण्यासाठी अजून वेळ आहे. पण तर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि आमचे प्रतिनिधी मिकी घई यांच्या हातात ते राजीनाम्याचं पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये राजीनाम्याचं काय कारण आहे हे देखील त्यांनी नमूद केलंय. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये सध्या अभूतपूर्व घडामोडी घडताना दिसत आहेत, कारण का काही वेळापूर्वी चर्चा होती की विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली जाईल आणि आता सुनील टिंगरेही अर्ज भरतायत. काही वेळापूर्वी ते जिजाई बंगल्यातून निघून आले, मात्र विक्रम काकडे देखील आतमध्ये आहेत. दोघंही फॉर्म भरणार आहेत हे असं जवळपास आता निश्चित झालेलं आहे. आणि नक्की कुणाला एबी फॉर्म देणार हे लवकरच कळेल. मात्र जर आपण बघितलं तर हे विक्रम काकडे आतमध्ये दिसत आहेत आणि इतर पदाधिकारी सुद्धा आतमध्ये दिसत आहेत. सुनील टिंगरे देखील, त्यांनी देखील फॉर्म या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. इतर पण एबी फॉर्म कुणालाही अजून सुद्धा पक्षाकडून देण्यात आलेला नाही हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलं जात आहे. आतमध्ये जर आपण बघितलं तर शेवटचे काही तास राहिलेले आहेत आणि त्यामुळं सगळी गडबड या ठिकाणी दिसते या पक्ष कार्यालयामध्ये. आणि आपण बघतोय विक्रम काकडे स्वतः फॉर्म या ठिकाणी भरताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर सुनील टिंगरे देखील या ठिकाणी यातून कुणाला नक्की एबी फॉर्म मिळणार, कारण दोघांनाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा. अर्थात ते दोन्हीही पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे जर आपण बघितलं तर शहर अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि त्यांना देखील आपण बघितलं तर राष्ट्रवादीमधील आपण बघतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे आणि काही वेळातच दोघंही या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. सुनील टिंगरे देखील या ठिकाणी स्वतः म्हणतायत की मी फॉर्म भरणार आहे, पक्ष श्रेष्ठी निर्णय देतील हे नाराज होती. काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर ते जिजाई बंगल्यावरून निघून आलेले आहेत, मात्र आता राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये स्वतः काही वेळापूर्वी पक्षप्रवेश झालेले जर आपण बघितलं तर विक्रम काकडे हे सुद्धा सातत्याने फोन लावतायत पार्थ पवारांना, जय पवारांशी बोलतायत, कशा पद्धतीने पुढची हालचाल असणार आहेत. आणि फोन लावलेला जातोय पार्थ पवारांना, नक्की कुणाला, कारण सगळा गोंधळ या ठिकाणी दिसतोय. एकीकडे सुनील टिंगरे या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरण्याची पूर्ण तयारी करतायत, पूर्ण कागदपत्र ते या ठिकाणी जोडतायत, तर त्यांच्या समोर या पक्ष कार्यालयामध्ये बसलेले विक्रम काकडे ज्यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये जिजाई बंगल्यावर, त्यानंतर ते सुद्धा पूर्ण अर्ज भरण्यासाठी पूर्ण या ठिकाणी तयारी करतायत. आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे देखील या ठिकाणी फॉर्म्स आहेत. काही वेळापूर्वी जय पवार त्याचबरोबर
आपण जर बघितलं तर दिलीप वळसे पाटील ते देखील या ठिकाणी समजवण्यासाठी पोचतायत काही वेळामध्ये. मात्र जर आपण बघितलं तर आता या कार्यालयाच्या या मेन हॉलमध्ये इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र दोघंही सुनील टिंगरे असतील आणि त्याचबरोबर विक्रम काकडे जे नुकतंच त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, हे दोघंही या ठिकाणी जवळजवळ फॉर्म भरणार आहे हे निश्चित झालेलं आहे. मात्र AB फॉर्म कुणाला मिळणार हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही. काही कार्यकर्ते नाराज आहेत हे देखील या ठिकाणी स्पष्ट होतोय. का तर विक्रम काकडे हे बाहेरून आलेले आहेत आणि आता अचानक ते आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने पक्षप्रवेश केला आणि त्यांना थेट उमेदवारी देणं हे कितपत योग्य आहे. मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय की सुनील टिंगरे या ठिकाणी फॉर्म भरतायत. त्यांची प्रक्रिया या ठिकाणी भरण्याची पूर्ण होतीये. इतर जे अधिकारी आहेत फॉर्म भरण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. विक्रम काकडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळातच स्पष्ट होईल की कुणाला AB फॉर्म या ठिकाणी दिला जाणार आहे आणि कोण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरेल. त्यामुळं एक संभ्रम आपण बघितलं ना तर इथं खूप संभ्रम वेगळं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. मॅडम आतमध्ये आता बंद केलंय त्यांनी गेट. नमस्ते. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयात एक वेगळाच गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेही अर्ज भरतायत जे या जागेसाठी आधीपासूनच इच्छुक होते, आग्रही होते आणि त्यांचं नाव आघाडीवरही होतं आणि आज अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना सुद्धा दिसत आहेत. काहींनी राजीनामा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे असं देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी आपण बघितलं. कार्यकर्ता गवाळे हा 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 आपल्या इकडे माझी कडक भूमिका आहे सर. मी सर्वोच्च विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता पक्षाशी पक्षनिष्ठेपासून पक्षाच्या स्थापनेपासून काम करणारा. तर हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी काही वेळापूर्वी ABP माझाचे प्रतिनिधी मिकी घई यांच्या हातामध्ये राजीनामा दिलेला आहे. मी राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी का राजीनामा देतोय हे त्या पत्रामध्ये नमूद केल्याचं यांनी सांगितलेलं आहे आणि आणखी काही कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता देखील वर्तवली जाते. आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पुण्याच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये संभ्रम आहे का की पक्षानंच दोघांनाही म्हणजे विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितलंय हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. पण पक्ष कार्यालयामध्ये सध्या विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे दोघंही उपस्थित आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्याचं काम सुरू आहे. AB फॉर्म नेमका कोणाला दिला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि पक्षातले काही कार्यकर्ते नाराज नेमके का आहेत? विक्रम काकडेंवरती त्यांचा राग आहे का की अन्य काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण राजीनामे का देतोय हे त्या पत्रामध्ये लिहिलंय असं म्हणत एका कार्यकर्त्यानं आपला राजीनामा ABP माझाचे प्रतिनिधी मिकी घई यांच्या हातामध्ये थेट ठेवलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सध्या एक वेगळंच चित्र, एक वेगळाच गोंधळ पाहायला मिळतोय. विक्रम काकडे स्वतः उपस्थित आहेत ज्यांनी अगदी काही वेळापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली असं सांगितलं जात आहे आणि आम्ही अर्ज भरणार आहोत असं देखील त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं. तर काही वेळापूर्वी सुनील टिंगरे हे बैठकीतून बाहेर पडलेले होते. त्यांच्या नाराजीची चर्चा होती आणि त्यानंतर आता ते थेट पक्ष कार्यालयामध्ये जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. दोघांनाही उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याचं सुनील टिंगरे यांना उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर पक्षातील काही कार्यकर्ते नाराज सुद्धा होत आहेत. तुम्ही म्हणजे राजीनामा देताय का देताय, काय कारण? मी राजीनामा दिलाय ऑलरेडी. मी आता सुनील अण्णा टिंगरेंकडे आता राजीनामा दिलाय. मी 2017ला ज्या संजय काकडेंनी पक्ष फोडून निष्ठावंत कार्यकर्ते आमचे निष्ठावंत म्हणजे 2-2 टर्म असलेले नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीमध्ये नेले. ज्यांचे तुम्ही 50 वर्षाचा आधीचा इतिहास बघा, 20 ते 25 नगरसेवकांच्या वर कधी भारतीय जनता पार्टी गेली नव्हती. पण 2017ला त्यांनी 100चा आकडा गाठला. आज ज्या संजय काकडेंना पवार साहेबांनी आणि अजितदादांनी खासदार केलं, आज त्या संजय काकडेंनी पक्ष फोडून भारतीय जनता पार्टीमध्ये नेला.
आज अजितदादा आणि पवार साहेबांचा जेव्हा पक्ष वेगळा झाला त्या परिस्थितीला आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष वाचवण्यासाठी ॲफिडेव्हिट जे दिले त्यातनं जीवाचं रान केले साहेब, जीवाचं रान. आम्हाला दुःख आहे, आम्हाला माहिती आहे काय परिस्थितीतनं आम्ही चाललोय. आणि अशा पद्धतीने जर आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही संजय काकडेंच्या मुलांना तिकीट देताय, आमच्या मनाला वाईट वाटणार नाही का? आमचं मन दुखावलं ना आज, आमच्या मनाला वाईट वाटणार आहे. आज मी सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. आज आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही राजकारण करतो, पण आम्ही काय माझ्या स्वतःसाठी मागितलं नाही. आमचं म्हणणं एवढंच होतं की तुमचा राजीनामा स्वीकारलाय का त्यांनी? दिलाय ना, आता तुमच्या समोरच दिला, तुम्ही होतात ना तिथं त्यावेळेस. मी राजीनामा दिलाय त्यांना. आता ती परिस्थिती चालू आहे. मी सांगितले अण्णांना, रिक्वेस्ट केली हात जोडून की तुम्ही राजीनामा या ठिकाणी. मला काय वाटतं कुणाला उमेदवारी मिळावी? नाही, मला उमेदवारी निष्ठावंताला मिळावी एवढंच माझं म्हणणं होतं. निष्ठावंत म्हणजे यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलंय, पक्ष वाढवू शकतो, संघटना वाढवू शकतो, अशा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा होती. कोणाला मिळाली असती तरी चालली असती. दीपक मानकरांना मिळाली असती, सुनील टिंगरेंना मिळाली असती, विलास लांडेंना मिळाली असती, नाना काटेंना मिळाली, अन्यथा अजून पक्षातला कोणताही उमेदवार तुम्ही दिला असता तरी चालला असता. पण पक्षाच्या निष्ठावंतांना तुम्ही एकटेच आहात का आणखीन काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलाय? मी माझ्या स्वतःचा राजीनामा या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. बाकी कार्यकर्त्यांचं त्यांच्या पद्धतीने काय विचार असतील मला आतमध्ये तर सगळा गोंधळ दिसतोय. इथं दोन उमेदवार म्हणजे सुनील अण्णाही या ठिकाणी फॉर्म भरतायत, तो विक्रम काकडेही भरतोय. पक्षाचा काय निर्णय असेल मला माहित नाही, पण मी जो निर्णय मला पक्षात सध्या गोंधळ दिसतोय. माध्यमातून मला तो निर्णय कळाला की या ठिकाणी काकडेंना उमेदवारी जाहीर झाली. मला काकडे आता दिसले सुद्धा, आणि ते ना ते आतमध्ये काकडेंना उमेदवारी दिली हे आमच्या मनाला रुजलेलं नाहीये. मला पटलेलं नाही. ज्या संजय काकडेंनी पक्ष 2017ला पुढून भारतीय जनता पार्टीमध्ये नेला आणि अशा अशाच्या नेत्याच्या मुलाला जर तुम्ही तिकीट देता, आमच्या मनाला तीव्र दुःख झाले. तुमच्यासोबत हे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत का? बरोबर कोण आहेत मला माहित नाही. मी 30 वर्षाचा पक्षाचा अजितदादांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि मी या ठिकाणी माझा राजीनामा. अजितदादांचा सच्चा कार्यकर्ता आहे. मात्र आज ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत पक्षामध्ये, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिलेला आहे सुनील टिंगरेंच्या हातात. मात्र आतमध्ये जर बघितलं तर वेगळाच गोंधळ या ठिकाणी दिसतोय. आतमध्ये या केबिनमध्ये जर आपण बघितलं तर सुनील टिंगरेही या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज तयार करतायत, तर दुसऱ्या बाजूला विक्रम काकडेही या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरतायत. आणि कुणाला नक्की एबी फॉर्म पक्षाकडून दिला जाणार आहे हे अजून सुद्धा गुलदस्ते हे अजून देखील स्पष्ट होताना दिसत नाही. मात्र राष्ट्रवादीच्या या पक्ष कार्यालयामध्ये हे सगळे अधिकारी आणि हे सगळे जे पदाधिकारी आहेत पक्षाचे ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि दोघांचं फॉर्म भरलं जात आहे. अर्थात हेच कळत नाही की नक्की एबी फॉर्म कुणाला दिलं जाणार आहे, कोण कुणासमोर असणार आहे. मात्र आत्ता जरी आपण बघितलं तर विक्रम जे काकडे आहेत ते सातत्याने जय पवार असेल, पार्थ पवार असेल, जे निकटवर्ती आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांना फोन लावून जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत की नक्की काय सगळा हा गोंधळ आहे. कारण पक्षप्रवेश त्यांचा जिजाई बंगल्यावर आत्ताच सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झाला. मात्र त्यानंतर आत्ता जर आपण बघितलं तर हे दोघंही फॉर्म भरतायत. तर असं का होतंय असा प्रश्न सगळ्यांनाच या ठिकाणी पडलेला आहे. मात्र जर आपण बघितलं तर सुनील टिंगरे हे सुद्धा फॉर्म या ठिकाणी पूर्ण कागदपत्र जोडताना दिसत आहेत. तर दुसरीकडं विक्रम काकडे देखील या ठिकाणी तुम्ही अर्थात कोण ऐका ना, स्पष्ट होत नाहीये की कोण फॉर्म ते नाही माहिती, पण तुमच्याशी प्रतिक्रिया द्यायला जो येतील तुम्ही एका ठिकाणी. जर आपण बघितलं तर माध्यमांना विनंती केली जाते की तुम्ही थांबा, थोड्या वेळात तुम्हाला प्रतिक्रिया देऊयात. मात्र सगळा गोंधळ काही वेळ राहिलेला आहे उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी. मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर जिजाई बंगल्यावरून आता पक्ष कार्यालयामध्ये आल्यानंतर अशी परिस्थिती या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये दिसते. अर्थात जे काकडे आहेत, विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानले जातात, ते जवळचे मित्र आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा या ठिकाणी पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांना देखील उमेदवारी दिली जाणार आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवत आहेत. आतमध्ये बराच वेळ ही बैठक जिजाई बंगल्यावर चालली. का तर काही पदाधिकारी जे इच्छुक उमेदवार होते ते नाराज झालेले आहेत. त्याच्यामध्ये सुनील टिंगरे देखील होते आणि आता आपण बघितलं की ते देखील या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तयार आहेत, पूर्ण कागदपत्र जोडतायत. नक्की त्यांना सुद्धा विश्वास आहे की पक्ष त्यांना सुद्धा न्याय देईल. मात्र आता यापुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्ष कार्यालयामध्ये अशा पद्धतीने सुनील टिंगरे, तर दुसऱ्या बाजूला विक्रम काकडे ज्यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे, ते या ठिकाणी उमेदवारीचा पूर्ण जे फॉर्म्स आहेत
ती प्रक्रिया या ठिकाणी राबवत आहेत आणि काही वेळातच सुनित्रा पवार देखील या ठिकाणी येतील, कारण ते स्वतः उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी, त्यांच्या उमेदवारीचा अर्ज जो उमेदवार असणार आहे त्याचा भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहेत. दिलीप वळसे पाटील त्या ठिकाणी असतील, पार्थ पवार असतील, जय पवार देखील असण्याची शक्यता आहे. आणि आपण बघतोय राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये हा सगळा गोंधळ पाहायला मिळतोय. काही वेळात हे सगळं चित्र स्पष्ट होईल की नक्की AB फॉर्म हे कुणाला देण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने सुनील टिंगरे की विक्रम काकडे कोण बनणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र दोघंही उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरणार आहे हे जवळपास निश्चित आहे. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. टिंगरे समर्थक यांनी ABP माझाच्या प्रतिनिधींकडे राजीनामा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये हे एक मोठं नाट्य पाहायला मिळत आहे. विक्रम काकडे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आणि त्यांच्या उमेदवारीवरती चर्चा झाल्यानंतर, त्यांना उमेदवारी दिल्यानंतर एक नाराजी पक्षामध्ये पाहायला मिळते आणि पक्ष कार्यालयामध्ये मात्र दोघं जण उमेदवारी अर्ज भरतायत, सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे. विक्रम काकडेंविरोधात नाराजी अशासाठी आहे की 2017 मध्ये विक्रम काकडेंच्या वडिलांनी भाजपला मदत केलेली होती आणि पुणे महानगरपालिका ही भाजपच्या हातात गेलेली होती आणि त्याच विक्रम काकडेंना पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली जात असेल तर हे आम्हाला मान्य नाही, अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. सुनील टिंगरे हे या जागेसाठी इच्छुक होते, त्यांचं नाव देखील आघाडीवर होतं, पण अखेरच्या दिवशी अवघे काही तास शिल्लक असताना विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला गेला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देखील दिली गेली. दोघांनाही उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याचं सुनील टिंगरे म्हणाले. याची सहमत आहे, पण निश्चितपणे उमेदवारीसाठी सगळ्यात सिनियर मी होतो, प्रचंड काम केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी 8 वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, 10-12 वर्ष गेली प्रदेश उपाध्यक्ष आहे, जिल्हा बँकेवर 20 वर्ष संचालक म्हणून काम करतोय, साखर कारखान्याचा चेअरमन होतो, मार्केट कमिटीचा 2 वेळा चेअरमन होतो. आणि मी माझ्या भावना पार्थ पवारांच्या आणि वहिनींच्या कानावर घातल्या होत्या. पण हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं अशा पद्धतीने थेट विक्रम काकडेंना बाहेरून आतमध्ये घेणं आणि त्यांना उमेदवारी देणं? नाही, आता याविषयी मी काहीच बोलू शकत नाही, पक्षाचा निर्णय आहे. शेवटी आयुष्यभर मी पक्षाशी बांधील. योग्य वाटलं का हे? पण ज्या पद्धतीने काही नाराज आहेत, काही राजीनामा सुद्धा देत आहेत या ठिकाणी. आता राजीनामा नाही, राजीनामा मी शेवटी वहिनींशी पार्थ पवारांशी बोलणार आहे. आज आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाहीये. पण तुम्ही नाराज आहात? नक्कीच नक्कीच तुम्ही आहात. आणि हे कितपत योग्य वाटतं? कुणीही पक्ष द्यायचं आणि करायचं आणि त्यांना उमेदवारी द्यायची, हे किती? आम्ही आयुष्य पक्षामध्ये घालवलंय, आजही मी तेवढंच पक्षामध्ये ऍक्टिव्ह आहे. तुम्ही सगळी मंडळी पाहताय की संपूर्ण जिल्हा आणि राज्यामध्ये मी काम करतोय, त्यामुळे माझा विचार. त्याच वेळी जर आपण बघितलं तर असं देखील सांगितलं तर याच अण्णांनी म्हणजे काकडेंनी, संजय काकडेंनी पक्ष फोडलेला होता 2017 साली आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या मुलालाच या ठिकाणी संधी दिली जाते, हे कितपत योग्य? एखाद्या उमेदवाराबद्दल मी आता बोलणं योग्य नाही, कारण हा पक्षाचा निश्चितपणे माझा विचार पक्षाने केलाच पाहिजे होता, हे नक्की. अर्थात हे चुकलंय, पैसे जिंकले कुठेतरी? नाही, असं नाही मी म्हणू शकणार, कारण हे अशा प्रकारचं. दानाना काही कार्यकर्ते राजीनामा देत आहेत, पत्र घेऊन आलेत, त्यांनी सुनील टिंगरेंना राजीनामा या ठिकाणी दिला. आता हे मला माहित नाही कोण राजीनामा दिला. आता त्याच्यामध्ये अजून एक गोंधळ दिसतोय की सुनील टिंगरेही उमेदवारीचा अर्ज भरतायत आणि विक्रम काकडेही भरतायत. कोण खरं, कुणाला AB फॉर्म दिलाय? पक्ष क्लिअर करेल छाननीच्या दिवशी की AB फॉर्म नेमकं कोणाला दिलाय ते. काय होतंय शेवटच्या क्षणा अशी गोंधळ होणं हे कितपत योग्य आहे? एवढा मोठा पक्ष असून एखाद्या वेळेस एखाद्याचा डमी फॉर्म पण असू शकतो ना. पण हे कितपत म्हणजे 2-2 एवढा मोठा पक्ष असून सुद्धा हा गोंधळ सगळा होतोय तुमच्या पक्षामध्ये? नाही, गोंधळ होतोय असं नाहीये. आता शेवटचे काही तास राहिलेत फक्त. हो, आता 3-4 अर्ज भरून द्यावा लागणार आहे आणि आता सूचक सगळं कितपत आपण जर 100% पहिली दावेदारी मी केली, म्हणजे ज्या सगळ्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्या सगळ्यात सिनियर मी होतो. सगळ्यात जास्त काम सहकारात आणि सगळ्या ठिकाणी मी केलं होतं, त्यामुळं माझी प्रबळ इच्छा होती की मला उमेदवारी द्यावी, परंतु पक्षाला कदाचित मी योग्य वाटला नसेल. तुमच्या या सगळ्या पक्षासाठी ते तुम्ही आजपर्यंत काम केले त्याचं कुठंतरी फळ तुम्हाला आज अशा पद्धतीने दिलंय पक्षाने?
बघूयात आता भविष्यात पक्षाचं काय. तुमची अवस्था अशी आहे का ममता तपासणी ह्याची काय फळ? निश्चितपणे नाही, आता निवडणूक झाल्यानंतरच सांगावी लागेल. आता निवडणुकीच्या प्रचाराला तर लागावं लागेल ना. शेवटी पक्षाने निर्णय घेतला होता. मी काय कुठं पक्षाच्या तुम्हाला असं काय वाटतं विक्रम काकडेंकडे असं काय आहे जे त्यांना उमेदवाराबद्दल पडले, पण हे काय असं त्यांच्याकडे की त्यांना थेट पक्ष उमेदवारी देते आहे? पक्षाने जे दिले त्याच्याबद्दलच नाराजी होते की पैशावाल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. ज्येष्ठ कार्यकर्ते 8-10 होते रेसमध्ये. काही कार्यकर्ते या ठिकाणी नाराज आहेत आणि सुरेश घुले पहिल्यात अर्थात ते सगळे उमेदवार नाराजगी व्यक्त करतायत आणि काही जण या ठिकाणी राजीनामा देखील देत आहेत. तर गेले 20-25 वर्ष या पक्षासाठी वेगवेगळ्या पदावर काम केलं, पक्ष वाढीसाठी काम केलं, पक्षाला ताकद कशी मिळेल काम केलं आणि त्यानंतर आज जेव्हा संधी मिळते तर दुसऱ्याला ही संधी दिली जाते. यामुळं काही पदाधिकारी आणि इतर जे कार्यकर्ते ते खंत व्यक्त करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन राजेशसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. तर ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. आपण पक्षासाठी आपलं आयुष्य वेचलंय, काम केलेलं आहे आणि आपला विचार व्हायला हवा होता अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली आहे आणि ती स्पष्ट नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. एका कार्यकर्त्यानं राजीनामा देखील दिलेला आहे. तर पक्ष कार्यालयात आतमध्ये सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे यांचा फॉर्म भरण्याचं काम, उमेदवारी अर्ज भरण्याचं काम सध्या सुरू आहे. सुनील टिंगरे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि विक्रम काकडे देखील आपला उमेदवारी अर्ज भरतायत. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पण पक्ष AB फॉर्म कोणाला देणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आणि सातत्यानं हीच चर्चा आहे की ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलं, ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी पक्षाला पूर्ण वेळ दिला, त्यांना बाजूला ठेवून काही तासांपूर्वी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या एका उमेदवाराला उमेदवारी देणं अत्यंत चुकीचं असल्याच्या भावना सध्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्येच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत आणि या सगळ्याचा परिणाम नेमका काय होणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण का विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे बालमित्र आहेत, लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि पार्थ पवार हे विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये पार्थ पवारांचाच शब्द अंतिम मानला जातो अशी चर्चा आता जोर धरू लागलेली आहे आणि विक्रम काकडेंच्या या ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं देखील बोललं जात आहे. ही दृश्य आहेत पक्ष कार्यालयातली, जिकडे सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघंही उपस्थित आहेत आणि दोघांचाही उमेदवारी अर्ज भरला जातोय. पक्ष AB फॉर्म कोणाला देणार आणि या सगळ्या गोंधळावरती उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. मिकी, एक वेगळाच गोंधळ राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील टिंगरे ही उमेदवारी अर्ज भरतायत, विक्रम काकडे ही उमेदवारी अर्ज भरतायत. नेमकं काय घडतंय आणि ही परिस्थिती उद्भवण्यामागचं कारण काय? अर्थात जर आपण बघितलं तर प्रज्ञा, या आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. नक्की कुणाला AB फॉर्म देण्यात आलंय हे देखील स्पष्ट होताना दिसत नक्की कुणाला AB फॉर्म देण्यात आलंय हे देखील स्पष्ट होताना दिसत नाही. कारण जिजाई बंगल्यावरून ज्या पद्धतीने विक्रम काकडेंचा प्रवेश झाला, पक्ष प्रवेश झाला आणि सांगण्यात आलं की पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की देखील तयारी करा आणि फॉर्म भरा. त्यामुळे सुनील टिंगरे देखील या ठिकाणी फॉर्म भरतायत, तर दुसऱ्या बाजूला समोर बसून जे विक्रम काकडे आहेत ते देखील या ठिकाणी फॉर्म दिसत आहेत. AB फॉर्म नक्की कुणाला मिळणार काही वेळात हे स्पष्ट होईल. कारण स्वतः जे AB फॉर्म आज जर बघितलं तर त्या ठिकाणी कुणाला उमेदवार कोण असणार आहे पक्षाचा हे काही वेळात स्पष्ट होईल. मात्र सुनेत्रा पवार जे आहेत फक्त या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज जे जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरला जाणार आहे असण्याची या ठिकाणी शक्यता आहे. परंतु आता जर आपण बघितलं तर सगळे कागदपत्र घेऊन जे पक्षातील वरिष्ठ अधिकारी आहेत. थोडंसं थांबवते, अपडेट जाणून घेते. आपल्यासोबत उमेश पाटील आहेत. उमेश पाटीलजी नमस्कार. अत्यंत एक वेगळं चित्र आणि गोंधळ राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतोय. विक्रम काकडेंच्या उमेदवारीची घोषणा झाली, सुनील टिंगरे अर्ज भरतायत, आता दोघंही अर्ज भरतायत. काय घडतंय नेमकं? पहा, मगाशीच अगदी स्पष्टपणे सगळ्या मीडियाच्या समोर सांगितलं होतं की सुनेत्रा वहिनी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांशी विचारविनिमय करून त्यांनी विक्रम संजय काकडे यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि
तोच निर्णय फायनल आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडून ऐकण्यात आणि सांगण्यात काही जणांकडनं गफलत झाल्यामुळे ते तुमच्या वृत्तांकन तसं व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही. जे शहर अध्यक्ष आहेत टिंगरे, सुनीलजी टिंगरे, त्यांचा प्रत्येक उमेदवारीच्या बरोबर एक अर्ज असतो. एखाद्याचा अर्ज चुकला तर दुसरा अर्ज त्या ठिकाणी एक सुरक्षितता म्हणून भरला जातो. त्या दृष्टिकोनातून तो अर्ज भरला जात आहे. आणि हे जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून अशा पद्धतीचं अर्ज भरण्याची पद्धत असते. जे 2 अर्ज त्या ठिकाणी सुरक्षितता म्हणून भरले जातात. त्याचा तो भाग आहे. पक्षाच्या वतीनं सुनेत्रावहिनी पवार यांनी त्या ठिकाणी उमेदवारीच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना कळवलेला देखील आहे. पण असं आहे ज्यावेळी प्रश्न विचारला गेला सुनील टिंगरेंना त्यावेळी हा डमी अर्ज आहे किंवा एक बॅकअप प्लॅन म्हणून मी हा अर्ज भरतोय असं स्पष्ट त्यांनी का सांगितलं नाही? तशी कोणतीच वाच्यता त्यांनी केली नाही. दोघांनाही अर्ज भरायला सांगितलं, एवढंच उत्तर त्यांनी दिलं. त्यांना अजून एबी फॉर्म हातात अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याजवळ दिलेला आहे. तिथं गेल्यानंतर वहिनींशी एकदा फायनल बोलून त्या ठिकाणी ते सबमिट करतील. परंतु या बाबतीमध्ये पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे तुम्हाला त्या ठिकाणी जर सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन बाळगायचं काही कारणच नाही. पण असं आहे की अनेक नावं चर्चेत होती. म्हणजे सुनील टिंगरेंचं नाव चर्चेत होतं, दीपक मानकर होते, विलास लांडे होते, अगदी आपण सुरेश घुलेंची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली. ही सगळी नावं राष्ट्रवादीकडे असताना, पश्चिम महाराष्ट्रातली मोठी नावं असताना, विक्रम काकडेंना पक्षात ऐनवेळी घेऊन काही तास शिल्लक असताना उमेदवारी देण्यामागचं कारण काय? कारण का त्यावरून नाराजी आहे कार्यकर्त्यांमध्ये? हे पहा, कधीही उमेदवारीच्या संदर्भानं अनेक जण मागणी करत असतात. सर्वच उमेदवारी मागणारे सगळे मातब्बर आणि महत्वाचेच नेते आहेत आणि त्यांचं उमेदवारी मागण्याच्या संदर्भामध्ये कुठलंही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं किंवा कुणाच्याच वतीनं त्याला हरकत असण्याचं कारणही नाही. इच्छा सगळ्यांची असते, परंतु सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्रितरित्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांना निर्णय घेण्याच्या संदर्भात सर्वाधिकार दिलेले होते. या सर्व उमेदवारांशी आणि प्रमुख नेत्यांशी चर्चा करून या ठिकाणी हा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाच्या दृष्टिकोनातून, पक्षाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेक पातळ्यांवर विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक पक्षाच्या पातळीवर अशा पद्धतीनं निर्णय होत असतात आणि त्या निर्णयाच्या मागे काही ना काही रणनीती असते आणि त्या रणनीतीच्या अनुषंगानं काय रणनीती आहे यामागे जर तुम्ही आम्हाला सांगू शकत असाल? रणनीती ही सांगितल्यानंतर ती रणनीती राहत नसते. रणनीती ही आम्ही जी प्रत्यक्षात त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर रणनीती काय होती ते कळू शकतं, परंतु आधीच रणनीती तुम्हाला कसं सांगणार आम्ही? तुम्ही असं म्हणालात की सुनेत्रा पवारांना उमेदवारी संदर्भातले सगळे अधिकार घेण्याचा, सगळे निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला होता, पण विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी पार्थ पवार जास्त आग्रही होते आणि त्यांच्याच सूचनेमुळे किंवा त्यांनी सुचवल्याप्रमाणे ही उमेदवारी जाहीर झाली असंही बोललं जात आहे. ते त्या संदर्भानं कारण नसताना ते परसेप्शन तसं करण्यात आलेलं आहे. ते त्यांचे मित्र असल्यामुळं नॅचरल परसेप्शन तशा पद्धतीनं केलं जातं. वास्तविक अशा पद्धतीनं पक्षाचे निर्णय होत नसतात. पक्षामध्ये निर्णय घेत असताना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्व प्रमुख लोकांशी चर्चा करून सगळ्यांची मतं विचारात घेऊन सगळ्या प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, मेरिट, डिमेरिट सगळ्या बाजूनं विचार करून प्रत्येक उमेदवाराच्या संदर्भानं त्याची स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेस काय अशा बाजूने विचार करून, त्याचबरोबर या निवडणुकीमधले जे मतदार आहेत, जे नगरसेवक आहेत, जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, या सगळ्यांच्या संदर्भानं विचार करून तो निर्णय घ्यावा लागतो. शेवटी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि यामधला जो मतदार आहे आणि त्याचबरोबर त्यांना निवडून आणणारे जे नेते मंडळी आहेत ह्या सगळ्यांशी विचारविनिमय करून त्या ठिकाणी सर्व उमेदवारांची नावं सगळ्यांच्या समोर ठेवल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची स्ट्रेंथ आणि विकनेस या संदर्भानं सगळी चर्चा करून त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय एक शेवटचा प्रश्न तुम्हाला फक्त विचारते, एक शेवटचा प्रश्न विचारते की एबीपी माझाशी बोलताना तुमच्याच पक्षातल्या उमेश पाटील यांच्याशी सध्या संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा संपर्क स्थापित करायचा प्रयत्न करू. आपण जाऊयात मिकी घई, आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, जसं उमेश पाटील यांनी आता एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की हा सगळा अंतर्गत चर्चा करून झालेला निर्णय आहे, पण पक्ष कार्यालयात वेगळं चित्र पाहायला मिळतंय. सुनील टिंगरे डमी फॉर्म भरतायत असंही ते सांगतायत. नेमकं काय घडतंय? आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार आहे, त्या युवा नेते पार्थदादा पवार हे जे निर्णय घेतील हा निर्णय आम्हा सर्वांनाच मान्य आहे. जो कोणता निर्णय घेतील तो निर्णय घ्या. त्याच्याबरोबर काही सिनियर लोक इथे नाराज झालेले आहेत, त्यांनी तक्रारी या ठिकाणी म्हणतोय.
पैसा जिंकला आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पैसा जिंकला आणि कार्यकर्ता हरला. पक्षाशी बांधील आहोत, पक्षाची निष्ठा आहे आणि पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणेच सर्वजण. हे कुठला आदेश, हे कुठले आदेश? 2 फॉर्म भरा असं म्हणलं जातंय. उमेश पाटील असं म्हणतात की सुनील टिंगरेंना डमी फॉर्म दिलाय. हे आम्हाला माहीत नाही आहे, आमच्यापर्यंत अजून तसं काही कळालेलं नाही आहे. जो काय आहे निर्णय आता सुनील टिंगरे सुद्धा ओरिजिनलच भरतायत. दोघंही फॉर्म भरणार आहेत. तुम्हाला काय वाटतं कुणाला द्यावी ही संधी? नाही असं काही नाही, जो पक्षाचे वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तो आमचा निर्णय. तो आज सगळा गोंधळ दिसतोय. आज काही गोंधळ नाही, आज फक्त फॉर्म भरण्यासाठी गोंधळ. काही तास राहिलेत, फक्त काही तास राहिलेत आणि शेवटपर्यंत होत नाहीये निर्णय की कुणाला द्यायचं. फॉर्म भरायचं काम चाललेलं आहे दोघांचेही. एकाला देणार आहे ना, दोघं कसं आहे? जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेपर्यंत काहीतरी निर्णय येईल. म्हणजे एक जण मागं घेणार आहे अजून, असं काही सांगता येत नाही ना. सगळा गोंधळ असा चित्र या ठिकाणी सध्या आहे. जरी उमेश पाटील म्हणत असतील की अजून सुद्धा म्हणजे जे सुनील टिंगरेंना उमेदवारीचा बरोबर आहे. अर्ज त्यामुळे काहीशी संभ्रमावस्था पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतेय. नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात, आपलं लक्ष असेल. एक छोटासा ब्रेक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.